मैया नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपाणी झाडी मोलगी या आश्रमात आपलं मैया स्वागत आहे. आपण कुठून आहेत माई? मी मुंबईला राहते, ठाण्याला. ठाण्याहून आहेत का? हो हो. आपली पहिलीच परिक्रमा? नाही, तशी ही माझी तिसरी आहे परिक्रमा. अगोदर कुठे कशाने केल्या परिक्रमा? अगोदर एक पूर्ण चालत झाली, हां, दुसरी चालत झाली, थोडीशी गाडी. अरे वा. हां, आता ह्या वेळेला पाहू मैया कशी काय करून घेते. कसं वाटतं परिक्रमेत आल्यानंतर? परिक्रमेत म्हणजे जी आपण जी एक शांती शोधत असतो, आपण आयुष्यामध्ये एका शांतीच्या शोधामध्ये असतो, ती शांती आपल्याला इथे नर्मदा परिक्रमेमध्ये मिळते. आणि हां, नर्मदा परिक्रमा म्हणजे मैया म्हणजे आपली अक्षरशः आई जशी आपल्या बाळाची काळजी घेते, तद्वत मैया आपली म्हणजे काळजी घेते, सर्वांची, सर्व परिक्रमावासींची काळजी घेते. तुम्हाला कुठेही काही कमी पडू देत नाही. प्रत्येक याला मैया आपल्या हाकेला उभी असते. तिला हाकही मारायची गरज नाही, फक्त आपल्या मनात कुठली गोष्ट यावी आणि ती मैयाने पूर्ण करावी. म्हणजे आपल्या मनात इच्छा उत्पन्न झाली, आईने लागली, लगेचच त्या दिवसातच लगेच मैया लगेच पूर्ण करते. आणि म्हणजे मैया पूर्ण करते. आणि इकडच्या लोकांचा सेवाभाव खूप आहे. आणि हे इकडची लोक म्हणजे तुम्ही लोक सगळे सेवा करता. तुम्ही म्हणजे MP, गुजरात, जी सेवा होते आपल्या महाराष्ट्रात, आता आपल्या इथे मुलगीलाच किती सेवा आहे, ही जी सेवा होते म्हणून आम्ही एवढे परिक्रमावासी एवढे म्हणजे आम्ही परिक्रमा करू शकतो. नाही तसं काही नाही. आम्ही सेवेदार सुद्धा आई पाठवते. म्हणजे पण आईला विनंती करतो, एकतर या मार्गात जो पण आलेला कोणाच्या तरी थ्रू आलेला आहे, म्हणजे कोणाच्या तरी कोणाला तरी प्रोत्साहन दिलेलं आहे, तेव्हा इथं आलेला. आता तुम्ही जर आले, तुम्हाला कोणीतरी प्रोत्साहन दिलं असेल. आता मला कसं आहे की मी एक विश्व मानव रुहानी केंद्र नवानगर हरियाणा या शाखेतनं जुळलेले आहे. म्हणजे विश्व मानव रुहानी केंद्र आमच्या केंद्रामार्फत आम्ही आमच्या गुरुच्या मिशनमध्ये सेवा करायचो अगोदर. तर आमच्या गुरु आईला जास्त महत्त्व देतात, मातेला जास्त महत्त्व देतात, आणि त्यांच्या या प्रेरणेने आम्ही सेवेत जुळलेलो आहे. आणि असं म्हणजे की कोणत्याही महात्माची प्रत्येक जीवाची सेवा करणे, आप संसार मरे ते हर जीव की सेवा करणे, चाहे कोई भी जीव हो. हां, मी ह्या परिक्रमेशी जुडले म्हणजे मी खूप पूर्वी ऐकलं होतं ह्या परिक्रमेबद्दल, पण म्हणजे येण्याची म्हणजे माझ्यावर काही जबाबदाऱ्या होत्या, त्याच्यामुळे मी म्हणजे पटकन येऊ नाही शकले. पण जसं माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या त्याप्रमाणे लगेच मी रस्ता धरला मैयाचा. आणि तेव्हापासून मला आणि माझ्या मिस्टरांना दोघांनाही एवढं मैयाचं प्रचंड वेळ आहे. म्हणजे घरात जरी आम्ही असलो तरी पण म्हणजे दिवसातून जवळजवळ 1000 वेळा, म्हणजे जर 2-3 मिनिटांतून एकदा तरी मैयाचं हे आठवण येते. आणि आपण परिक्रमा जरी आपण केली तरी ती आपण घरी असल्यावर सुद्धा ती परिक्रमा आपल्या मनात आणि आपल्या डोक्यात फिरत राहते. ते जे दृश्य आहे आपल्या मनात कायमस्वरूपी कोरलं जातं. आपण जोपात आपण एंडिंगला म्हणजे आपलं शरीर सोडणार, म्हणजे आपला देह त्यागणार, तोपात ते आपले विचार आपल्या मनात असतात. आणि ते आपल्याला काहीतरी वेगळ्या जे वाईट मार्गाला लागू देत नाही, आणि ते आपल्या सत्कर्मी लागतात कायम. आणि मैया सतत म्हणजे मैयाही आपली आठवण करत असावी, तेव्हा आपल्यालाही मैयाची आठवण येते. आणि आपल्याला तर म्हणजे नक्कीच येते, म्हणजे मला तर खूपच येते. घरी जरी असले ना तरी मला असं सारखं वाटतं, चला जाऊया मैयाच्या किनारी. आणि जी माझ्या परिक्रमेत ती संसारात नाहीये. खरी म्हणजे बिलकुल संसारामध्ये म्हणजे आता कळतं की म्हणजे बिलकुल मजा नाही. आता तर अक्षरशः असं वाटतं मैया किनारीच राहावं, इतकं म्हणजे मैयाची प्रचंड ओढ आहे आम्हाला. नाही, पण एक आमचा गुरुच्या मिशनचा संबंध है कि संसार साधने के बाद में परमार्थ भी करना चाहिए, संसार के साथ साथ परमार्थ भी होना चाहिए. आणि खरंच नर्मदा परिक्रमेमध्ये मैया त्याग, विरक्ती म्हणजे हे सगळं शिकवते आपल्याला. म्हणजे ते आपल्याला ते आपोआप आतून येतं. ते नाहीतर आमचे तुकाराम महाराज म्हणतात, संसार संबंधे तार गोविंदे तारीले बाप विठ्ठला. म्हणजे संसार एवढं महाकठीण आहे की ते त्याचं पार करणं मुश्किल आहे, पण आपण गुरु मेहरचा नाहीतर कोणत्याही ईश्वरी शक्तीने आपण त्याला पार करू शकतो. नुसतं आपण मेहनत करून जाऊ तरी पण आपलं होणार नाही. मेहनती बरोबर आपण परमेश्वराला साथ जर त्याला हाक मारत राहिलो तर आपले ते जे कार्य आहे ते सफल होतं. आणि तसे परमेश्वरही आपली प्रगती करतो. आपण एक पायरी चढलो की आपण त्या पायरीत किती हे करतो, परमेश्वर आपल्याला पुढच्या पायरीला आणत आपल्याला ह्या नर्मदा परिक्रमेच्या मार्गात बरोबर.
त्याचं तर म्हणणं है तू 1 कदम तो चल, मैं तेरे लिए 10 कदम 10 आता हूं। कदम आता हूं। पहला 1 कदम तू बढ़ा ले, मैं तेरे लिए 10 कदम बढ़ाता हूं। माई यही बोलती है। और माई वही उसी को चाहती है, जिसको चाहती है उसी को बुलाती है, हर उसी को किसी को नहीं बुलाती, बुलाती। हर किसी को नहीं बुलाती। प्रत्येकाचा- और हर कोई प्रत्येका- आएगा हाँ तो वो अगर उसकी मर्जी के बगैर आएगा तो टिक भी नहीं पाता है। प्रत्येकाच्या भाग्यात नाही की मी भाग्यात नर्मदा नाही. मैयाची परिक्रमा करून ते खूप आपल्या गाठीला पुण्य जेव्हा जमा होतं तेव्हाच आपण ह्या मार्गाला येतो. बरोबर आहे, एकदम सत्य आहे. आपण आला आणि आपण जी मुलाखत दिली याबद्दल आपले धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे हर. एमपी से खरगोन जिला, हाँ, खरगोन वो जिला। आपके तो सारे एमपी के सारे हर कोई परिक्रमा करता है हाँ, नर्मदा में। हाँ। मैया के ज्यादा से ज्यादा एमपी के लोग परिक्रमा करते बहुत हैं। करते आपकी हैं। भी पहली परिक्रमा मैया? हाँ, पहली बस से 4 हो गई है, एक मोटरसाइकिल से हो गई है, वह पहली है पैदल कर रही। आनंद आता है मैया हाँ, के बहुत परिक्रमा आनंद आ में? रहा है। 4 बस से करी तो अब पैदल करना है कभी हमारा। कभी पैर भी दुखते हैं मैया? हाँ, पैर घुटने दुखते हैं जब भी चलते कभी हैं। कभी थोड़ी तकलीफ भी होती है? हाँ, तकलीफ तो होती है। तकलीफ होती है थोड़ी? हाँ, दर्द में माई को याद करते हो? सब माई को याद करते करते जितना चलते। जितना दर्द होता है उतनी माई याद आती है। हाँ, आते हैं ना। तो दर्द में ज्यादा माई को याद आती है हाँ, और सुख में कम याद आती सुख है। में कम याद। दुनियादारी में रहेंगे, संसार में रहेंगे तो आपको सही- याद नहीं आएंगे। सही बात। चलो ठीक है मैया, नर्मदे नर्मदे हर। नर्मदे हर।